36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. जागतिक आदिवासी दिनानिमित्त रविवारी जव्हार शहरामध्ये आदिवासी संस्कृती, समृद्ध परंपरा आणि सामाजिक एकतेचे अद्भुत दर्शन घडवणारी भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली आहे. युवा आदिवासी संघातर्फे आयोजित या सोहळ्यात हजारो आदिवासी बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांचा गजर, तारपा आणि संबळाच्या तालावर सादर झालेल्या विविध नृत्यांनी संपूर्ण जव्हार शहर जल्लोषात न्हाऊन निघालं. संस्कृतीचा वारसा आणि विशेष आकर्षणे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या मिरवणुकीमध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ आदिवासी कलाकार भिकल्या धिंडा यांची प्रतिकृती विशेष लक्षवेधी ठरली. यासोबतच आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या हिरव्या देवीची पालखी हे मिरवणुकीचं मुख्य आकर्षण होतं. आपली संस्कृती, आपला अभिमान हा संदेश देत पारंपरिक लोककला, बोलीभाषा, वेशभूषा आणि प्राचीन लोकवाद्यांचे प्रभावी दर्शन या माध्यमातून घडवण्यात आलंय. जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून युवा आदिवासी संघाच्या वतीनं मिनी मॅरेथॉनसह विविध सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सकाळपासून जव्हार शहरात नागरिक एकत्र येण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर चौक, मांगेलवाडा, अंबिका चौक, गांधी चौक, अर्बन बँक, पाचबत्ती चौक, यशवंतनगर मोर्चा, गोरवाडी मार्गे आदिवासी क्रांतिकारक चौकापर्यंत ही भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये आदिवासी संस्कृतीची ओळख असणाऱ्या विविध लोकनृत्यांचं सादरीकरण करण्यात आलं. यामध्ये गौरी नाच व मादोल नाच, मोरघा, तूर आणि गवता नाच, संबळवादन, पारंपरिक वेशभूषेत नटलेल्या महिला आणि पुरुष युवकांनी या नृत्यामध्ये हिरिरीने सहभाग घेतला. पारंपरिक आदिवासी गीतांसोबतच मॉडर्न डीजेच्या तालावरही तरुण मंडळींनी ठेका धरला. तर आदिवासी समाजाची संस्कृती, कला, परंपरा आणि लोकजीवन नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा भव्य उपक्रमांची अत्यंत गरज आहे, असं मत या ठिकाणी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी मांडलंय. तर हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित असून मिरवणूक अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडली. जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण पवार, DYSP भारत मेहर आणि त्यांच्या पोलीस पथकानं कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त आणि विशेष सहकार्य महाराष्ट्रासाठी सौरभ कांबळे, पालघर.